We are in Burhanpur, created by the one and only, the master, Subudha. Love you, Subudha. या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या छावाने फक्त 3 दिवसातच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे आणि आता 4थ्या दिवशी हाच आकडा 150 कोटीपर्यंत पोहोचला आहे. आणि जर ही अशीच प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहात वाढत राहिली तर नक्कीच हा सिनेमा आतापर्यंतच्या सर्व ऐतिहासिक सिनेमापेक्षा जास्त कमाई करणारा सिनेमा ठरेल. तर आज या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की छावा हा सिनेमा कधी, कुठे आणि कसा चित्रित करण्यात आला आहे. सोबतच या सिनेमाच्या रिलेटेड काही इंटरेस्टिंग फॅक्ट सुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर स्वतः दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सांगतात की 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी वाचायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आला की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरही एक भव्य सिनेमा बनवला जाऊ शकतो आणि पुढे लक्ष्मण उतेकर यांनी या कामाची सुरुवात करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी मॅड डॉग या कंपनीशी मीटिंग केली आणि त्या कंपनीलाही वाटले की लक्ष्मण उतेकर ज्या प्रोजेक्टबद्दल बोलत आहेत तो नक्कीच भारी आहे आणि हा विषय जर एका चांगल्या बजेटवर बनवला गेला तर तो नक्कीच यशस्वी होईल. हे झाल्यानंतर मॅड डॉग फिल्म प्रोडक्शन आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 2023 मध्ये या सिनेमाच्या कामाला सुरुवात केली. ऑक्टोबर 2023 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि ती जवळपास मे 2024 पर्यंत चालू राहिली. पण चित्रीकरणादरम्यान विकी कौशलच्या हाताला दुखापत झाली होती, ज्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना काही काळासाठी चित्रीकरण थांबवावे लागले. त्यानंतर मार्च 2024 मध्ये महाराष्ट्रातील वाई आणि भोर येथे पुन्हा चित्रीकरण सुरू करण्यात आले. अशा प्रकारे जवळपास 100 पेक्षा जास्त दिवस या सिनेमाच्या चित्रीकरणाला लागले होते. छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशल यांनी सुमारे 25 किलो वजन वाढवून आपले वजन 80 किलोवरून 105 किलोपर्यंत नेले होते. त्यामुळे जे आपल्याला पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज दिसत आहेत आणि ज्यांच्याशी आपण भावनिकदृष्ट्या जोडले जात आहोत त्यामागे विकी कौशल यांनी खूप मेहनत घेतली आहे. तसेच या भूमिकेसाठी त्यांनी 6 ते 7 महिने तलवारबाजी, दांडपट्टा आणि भाला चालवण्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. या सिनेमातील काही चित्रीकरण हे भोरच्या वाड्यात करण्यात आले आहे. तर हा जो सीन आहे जिथे संभाजी महाराजांना कैद केलं जातं ते वाईचं लोकेशन आहे आणि या जागेवर जिथे संभाजी महाराजांचं युद्ध दाखवलं जातं ते वाईजवळच असलेल्या धोम धरणाशेजारी करण्यात आलं आहे. बाकी जे सेट उभारलेले सीन होते ते गोरेगाव फिल्म सिटीमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. आता छावा हा सिनेमा बघताना एक छोटी भूमिका दाखवण्यात आली आहे जी स्क्रीनवर खूप कमी वेळेसाठी दिसते, पण तीच भूमिका सिनेमात खूप महत्त्वाची ठरते आणि ती भूमिका म्हणजे बाल संभाजीराजांची. आता सिनेमा ज्यांनी बघितला त्यांना या पात्राचं महत्त्व माहितीच असेल. तरी बाल संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकाराचं नाव आहे ओझील जीवानी. ओझीलची या भूमिकेसाठी निवड खूप इंटरेस्टिंग पद्धतीने झाली आहे. त्यांच्या निवडीचा किस्सा सांगताना ओझीलची आई म्हणते, मला अजूनही तो दिवस आठवतो. अचानक मला एक फोन आला की एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ओझीलची भेट घ्यायची आहे कारण त्याला एका महान नायकाच्या बालपणीची भूमिका द्यायची आहे. आणि जेव्हा ही भेट ठरली तेव्हा मी ओझीला घेऊन एका पत्त्यावर पोहोचले जिथे विकी, रश्मिका आणि बाकीचे कलाकार त्यांच्या संवादाचे वाचन करत होते. टीम लंच करत होती आणि ओझी नखरे करत होता की त्याला भूक लागली आहे. दूरूनच ओझीला निरखत असलेले एक 6 फूट उंच व्यक्तिमत्व पुढे आले. त्यांनी स्वतःचं ताट सोडलं आणि विचारलं, काय खाशील? ओझी त्याच्या नाटकीय अंदाजात बोलला, 5 भजी आणि 2 सफरचंद, एक माझ्यासाठी आणि एक आईसाठी. ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, मला माझे राजे सापडले. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की त्यांचे केस कट करू नकोस. तो महान माणूस दुसरा कोणी नसून स्वतः लक्ष्मण उतेकर सर होते आणि अशा पद्धतीने या बाल कलाकाराची शंभूराजे म्हणून निवड करण्यात आली. आता छावा सिनेमाच्या शेवटच्या सीनची खूपच चर्चा होत आहे आणि हाच सीन बघताना सर्वांचेच अश्रू अनावर होतात कारण यात विकी कौशलचा अभिनय, लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन आणि त्याहूनही महत्त्वाचा भाग होता विकी कौशल यांच्यावर चढवलेल्या मेकअपचा, जो शेवटी विकी कौशल यांच्या संभाजी महाराजांच्या भूमिकेतील प्रोस्थेटिकचा वापर करून लुक दाखवण्यात आलाय तो राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रीतीशील सिंह यांनी केला आहे. आणि तो एवढ्या चांगल्या पद्धतीने केला आहे की तो खूपच रिअलिस्टिक दिसतो आणि म्हणूनच प्रेक्षक अजूनच या सिनेमाशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात. बाकी संपूर्ण सिनेमातील सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत, म्हणूनच सध्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर एवढा प्रभाव पाडताना दिसतोय.